नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, साकार फोरममध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे। आपल्या सोशियोलॉजी ऑप्शनल बॅचमधल्या आजच्या या लेक्चरमध्ये आपण कालचेच लेक्चरचं कंटिन्यूएशन ठेवणार आहोत। काल आपण कुठला टॉपिक बघितला होता? तर काल आपण बघितला होता समाजशास्त्राचा उदय। आता या समाजशास्त्राच्या उदयाची जी बेसिक पार्श्वभूमी होती ती मी तुम्हाला सांगितली होती। यामध्ये आज आपल्याला काय बघायचं आहे तर समाजशास्त्राचा उदय होत असताना कोणते कोणते विचारवंत होते ज्यांनी समाजशास्त्राविषयी बोलले किंवा ज्यांचे जे विचार होते ते समाजशास्त्राच्या अभ्यासक्रमामध्ये आलेत। त्यांच्या विचारांना त्यांनी एक व्यवस्थित स्वरूप प्राप्त करून दिलं आणि ज्याचा उपयोग पुढे समाजशास्त्राचा उदय होण्यामध्ये झाला। तर असे काही विचारवंत आहेत ज्यांचा आपल्याला अभ्यास करायचा आहे। तर यातले पहिले त्यातले दोन विचारवंत खूप महत्त्वाचे, आपले असे अनेक आहेत आपल्याला बघायचे, पण त्यातले दोन त्यात खूप महत्त्वाचे आहेत। त्यातले एक आहेत विको म्हणून आणि दुसरे आहेत मॉन्टेस्क्यू म्हणून। त्या दोघांनी कोणते ग्रंथ लिहिलेत? बरोबर आहे, यांनी समाजशास्त्राला कसं निगडित केलं? बरोबर आहे, मॉन्टेस्क्यू तुम्ही राज्यशास्त्रामध्ये पण अभ्यासतात, पण समाजशास्त्रामध्ये त्यांनी काय दिलं, विको यांनी काय दिलं आणि ते उदयासाठी कसे कारणीभूत ठरले ते आपल्याला आजच्या लेक्चरमध्ये बघायचं आहे। तर सुरू करूया। यामध्ये जर आपण विको यांचा अभ्यास केला तर आपल्या लक्षात येईल की म्हणजे या दोन विको आणि मॉन्टेस्क्यू यांचं जे लिखाण होतं ते समाजाविषयीचं जे आकलन आहे ते सुव्यवस्थित पद्धतीने करून घेण्यासाठी अतिशय समर्पक होतं। बरोबर आहे, म्हणजे समाजाचं स्ट्रक्चर काय असलं पाहिजे, त्याच्यामध्ये काय काय गोष्टी एक्झिस्टिंग आहेत किंवा काय काय नाही आहेत, कोणती गोष्ट कशावर अवलंबून आहेत याचं आकलन त्यांनी त्यांच्या ग्रंथांमध्ये दिलेलं आपल्याला बघायला मिळतं। यातले पहिले जे विचारवंत आहेत त्यांचं नाव म्हणजे विको, जे प्रॉपर इटलीचे होते। कुठले होते? इटली। विको यांच्यावर फ्रान्सिस बेकन यांच्या विचारांचा प्रभाव होता। पुढे आपल्याला फ्रान्सिस बेकन पण बघायचे आहेत, बरोबर आहे, पण इथे एवढं लक्षात ठेवा की विको यांच्यावर फ्रान्सिस बेकन यांचा प्रभाव होता। मी तुम्हाला का सांगितलं? कारण बऱ्याच वेळेला तुम्हाला प्रश्न जेव्हा विचारतात, बरोबर आहे, डेप्थमध्ये जेव्हा तुम्हाला ॲनालिटिकल प्रश्न विचारला जातो मेन्स परीक्षेमध्ये, बरोबर आहे, मेन्स परीक्षेमध्ये किंवा तुम्ही जर समजा ऑब्जेक्टिव्ह परीक्षा देत आहेत, कुठली सेट किंवा नेट एक्झाम तुम्ही देत आहेत, तर त्यावेळेस तुम्हाला सरळ विचारलं जाईल की विको यांच्यावर कोणाच्या विचारांचा प्रभाव होता। मग तुम्हाला त्या ठिकाणी उत्तर देणं आणि मेन्समध्ये UPSCची मेन्स असू द्या किंवा MPSCची मेन्स असू द्या, ज्यावेळेस तुम्ही ऑप्शनल पेपर लिहितायत त्यावेळेस तुम्हाला त्याचे अप्लाइड फॉर्म विचारले जातात। म्हणजे काय की तुम्हाला समजा फ्रान्सिस बेकन आणि विको यांना इंटिग्रेट करून एक क्वेश्चन बनवला जाईल। मग तुम्हाला हे माहीत पाहिजे की विकोचे जे विचार आहेत ते फ्रान्सिस बेकनच्याच विचारांवर अवलंबून आहेत आणि मग त्यासाठी फ्रान्सिस बेकनचे विचार आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे। त्यामुळे मग आपण हे या पद्धतीने लिहिलंय। विकोच्या मते नैसर्गिक ज्या घटना आहेत त्यांचा अभ्यास करण्यासाठी, बरोबर आहे, त्याच्या अभ्यासासाठी बेकनने ज्या शास्त्रीय पद्धतीचा पुरस्कार केला, सायंटिफिक मेथड जी बेकन यांनी वापरली, बरोबर आहे, तीच पद्धत वापरून मानवी समाजाचा आणि इतिहासाचा अभ्यास करणं शक्य आहे हे विचार विको यांनी मांडले। बेकन यांनी जी शास्त्रीय पद्धत वापरली, कशासाठी वापरली होती? नैसर्गिक घटनांच्या अभ्यासासाठी। नैसर्गिक घटना म्हणजे काय? पाऊस का पडतो, पाऊस पडण्याचं चक्र काय आहे, बरोबर आहे, त्याच्यानंतर ढग कसे तयार होतात, ह्या नैसर्गिक घटना आहे ना। या नैसर्गिक घटनांचा अभ्यास करण्यासाठी जी शास्त्रीय पद्धत वापरली होती तीच शास्त्रीय पद्धत वापरून आपण मानवी समाज तसेच इतिहास याचाही अभ्यास करू शकतो असे मांडणारे विको होते। कोण होते? विको होते। त्यानंतर विको यांनी त्यांच्या द न्यू सायन्स, त्यांचा जो ग्रंथ आहे न्यू सायन्स, नवीन विज्ञान, या ग्रंथात असे म्हटले आहे की समाजाला निश्चित असे नियम जे आहेत ते लागू आहेत। काहीतरी एक पर्टिक्युलर, आपल्याला माहिती आहे की आपल्यावर काही ना काही नियम असतात, मग ते मे बी तुमच्या घरच्यांचे असतील, मित्रांचे असतील किंवा जे समाज ज्याला तुम्ही ओळखत नाही त्यांचे पण म्हणजे ठरवलेले नियम तुमच्यावर लागू असतात, बरोबर आहे। तसेच हे जे नियम आहेत याचा आपण वस्तुनिष्ठ निरीक्षण म्हणजे ऑब्जेक्टिव्हिटी आणून आपण त्याचं निरीक्षण करू शकतो आणि या पद्धतशीर अभ्यासाच्या साहाय्याने त्याचा अभ्यास पण आपल्याला करता येणं शक्य आहे असं मत विको यांनी मांडलंय। म्हणजे बरोबर आहे, बघा, समाजशास्त्राचा उदय होत आहे आणि उदय होताना ते सांगतायत की समाजशास्त्राचा अभ्यास कसा केला पाहिजे किंवा समाजशास्त्राचा अभ्यास करताना कोणते कोणते घटक विचारात घेतले पाहिजे। त्यांनी सगळ्यात पहिला घटक सांगितला की फ्रान्सिस बेकन यांनी जी शास्त्रीय पद्धत वापरली आहे ती शास्त्रीय पद्धत आपण समाजशास्त्रामध्ये पण वापरू शकतो, पहिली गोष्ट। दुसरी गोष्ट त्यांनी सांगितलं की
प्रत्येक गोष्टी जी आहे ती समाज जो आहे तो त्याला काहीतरी नियम लागू आहेत, पर्टिक्युलर नियम, आणि त्या प्रत्येक नियमांचं वस्तुनिष्ठ निरीक्षण करता येतं आणि त्याचाच आधार घेऊन ती वस्तुनिष्ठ निरीक्षण जर करतात असेल तर त्याचा आधार घेऊन आपण शास्त्रीय पद्धत वापरू शकतो, असं विको यांनी प्रतिपादन केलं आहे. म्हणजे बघा, समाजशास्त्राला त्यांनी काहीतरी हातभार लावला आहे असं आपल्याला म्हणता येईल. त्यामध्ये जर आपण म्हटलं की त्यांनी सांगितलं आहे की ज्याप्रमाणे नैसर्गिक जगात व्यवस्था असते, नियमितता असते आणि कार्यकारण संबंध असतात. म्हणजे नैसर्गिक जगामध्ये आता समजा पाऊस का पडतो हे जो उदाहरण दिलं तुम्हाला, त्याच्यामध्ये काय एक व्यवस्था आहे, बरोबर. पाणी आहे, आपल्याला माहिती आहे, त्याला इकडे सूर्य असतो, बरोबर आहे. सूर्यामुळे पाण्याचं काय होतं, बाष्पीभवन होतं, पाणी वर जातं, त्याचे ढग निर्माण होतात, बरोबर आहे. मग इथून त्याला गार वारा लागतो आणि ते पाण्याच्या स्वरूपात खाली पडतात. ही काय झाली, एक व्यवस्था आहे आणि ही व्यवस्था नियमित आहे. नियमितता म्हणजे काय, तुम्हाला माहिती आहे आता पावसाचा सीझन काय असतो आपला, जून महिन्यातच पाऊस का पडतो मित्रांनो, कारण त्याच्यामध्ये नियमितता आहे. तुम्ही म्हणाल सर मग अवकाळी पाऊस तर पडतो. बघा, प्रत्येक गोष्टीला अपवाद असतात. अवकाळी पावसाची अनेक कारणं आहेत. त्याच्यामध्ये वादळ वगैरे किंवा जे सागरी वादळ असतात ते म्हणू शकतो आपण, सुनामी म्हणू शकतो, यामुळे सुद्धा पाऊस पडत असतात, राईट. तर ही जी निश्चितता, ही जी नियमितता आहे, ही जी व्यवस्था आहे, ही आपल्याला नैसर्गिक याच्यामध्ये, आणि कार्यकारण संबंध म्हणजे काय, ही प्रत्येक गोष्ट एकमेकांवर अवलंबून आहे. समजा जर सूर्य नाही उगवला तर पाणी गरम होईल का मित्रांनो, नाही. पाणी गरम नाही झालं तर त्याचे ढग बनतील का, बाष्पीभवन होईल का, नाही. बाष्पीभवन नाही झालं तर त्याचे ढग बनतील का, नाही, बरोबर आहे. म्हणजे नैसर्गिक ज्या प्रक्रिया असतात त्यामध्ये 3 गोष्टी महत्त्वाच्या असतात. एक म्हणजे व्यवस्था, दुसरं म्हणजे नियमितता आणि तिसरं कार्यकारण संबंध. म्हणजे प्रत्येकाचं कार्य करण्यासाठी काही ना काही कारण आहे, त्याला आपण कार्यकारण संबंध म्हणतो. या 3 गोष्टी या समाजाच्या बाबतीत पण लागू होतात. सामाजिक जीवनात पण या गोष्टींचं अस्तित्व आहे असं मत विको यांनी मांडलंय. कोणी मांडलंय, विको यांनी मत मांडलेलं आहे, बरोबर आहे. असे म्हणजे हे विचार जरी विकोने व्यक्त केले असले तरी पण ते ज्या काळात होते, मी तुम्हाला म्हटलं त्या काळात त्यांची थॉट प्रोसेस काय होती, त्या काळाच्या दृष्टीने ते मॉडर्न विचार होते. पण त्यातही त्यांनी काही ज्या गोष्टी आहेत, काही गोष्टींना त्यांच्या म्हणजे म्हणू शकतो आपण की धार्मिक विचारांचा पगडा त्यांच्यावर होतात, जसं आपल्यावर पण असतं. आपण अनेक गोष्टी फॉलो करतो, पण आपल्याला वाटलं की ओके मला मंदिरात जायचं तर मी जाणार, मला मुक्ती पाहिजे तर त्याच्यासाठी काय पुण्य करावं लागणार, ह्या काही संकल्पना असतात आपल्या, ज्याला आपण धार्मिक विचार म्हणतो. म्हणजे सायंटिफिक नाही ना, की पुण्य तुम्हाला मिळतं. पुण्य कोणी बघितलंय का, पाप कोणी बघितलंय का, तर नाही. आपल्याकडे मोरॅलिटी आणि इथिकल असं आपण म्हणू शकतो, नॉन इथिकल असं आपण म्हणू शकतो. पण विकोच्या बाबतीत जर म्हणायचं गेलं तर ते काय होते, धार्मिक दृष्टिकोनाचे पुरस्कार करणारेच ते एक विचारवंत होते असं आपण म्हणू शकतो. कारण त्यांनी प्रगती आणि मुक्ती, माणसाला जर प्रगती करायची असेल तर, आणि मुक्ती जर मुक्ती पाहिजे असेल तर त्याच्यामध्ये देवाची कृपा होणं आवश्यक आहे, तरच ते होऊ शकतं असे मांडणारा पण तो विचारवंत होता. त्यामुळे हे जे असतात, म्हणजे इटलीच्या बाहेर पण त्या विको यांना जास्त कोणी ओळखलं जात नाही, पण त्याचं समाजशास्त्रामधलं जे आकलन आहे, त्याचं जे योगदान आहे त्याच्या उदयामध्ये, हे अतिशय महत्त्वाचं आहे, म्हणून आपण त्यांचा अभ्यास केला. लक्षात आलं मित्रांनो नक्की. विकोने काय काय सांगितलं आहे, विकोने तुम्हाला सांगितलं आहे की शास्त्रीय पद्धत फ्रान्सिस बेकनने जी वापरली ती तुम्ही समाजाला पण वापरू शकतात, बरोबर आहे. त्याच्यानंतर नैसर्गिक क्रियांमध्ये जी व्यवस्था असते, नियमितता असते आणि कार्यकारण संबंध असतो, ते मानवी समाजाला पण लागू होतो आणि त्याच दृष्टीने मानवी समाजाचा पण अभ्यास झाला पाहिजे. कारण प्रत्येक गोष्टीचं वस्तुनिष्ठ निरीक्षण करणं शक्य आहे असे प्रतिपादन करणारे विको होते, आणि म्हणून त्यांचं समाजशास्त्राच्या उदयामध्ये आपण त्याचा बेनिफिट बघतो, राईट. त्यानंतर पुढे जर बघायला गेलं तर मॉन्टेस्क्यू हा एक म्हणजे अवलिया होता असं म्हटलं तरी चालेल, ओके. कारण अनेक ठिकाणी अनेक महत्त्वाच्या गोष्टी त्यांनी पहिल्यांदा मांडल्यात आणि त्या अतिशय महत्त्वाच्या होतात. आधुनिक काळामध्ये जर बघितलं तर त्याच्यामध्ये त्यांनी समाज आणि इतिहास याबाबतचे एक तत्त्वज्ञान मांडणारा तो महत्त्वाचा विचारवंत होता असं आपण म्हणू शकतो. त्यांनी द स्पिरिट ऑफ लॉज हा सुप्रसिद्ध ग्रंथ लिहिला, मी पुढे त्याची इमेज पण दाखवेल. हे मॉन्टेस्क्यू आहेत, बरोबर आहे. तर कुठला ग्रंथ लिहिला आहे त्यांनी, द स्पिरिट ऑफ लॉज. ही जी माहिती आहे ही एक्स्ट्रा माहिती असते ज्यावेळेस तुम्ही एखादा आन्सर फ्रेम करतात, त्यामध्ये त्याच्या इंट्रोडक्शनला किंवा त्याच्या कन्क्लुजनमध्ये किंवा त्याच्या बॉडी पार्ट्समध्ये याचा तुम्ही उपयोग करू शकता. तुम्हाला आन्सर वाढवणं किंवा कमी जास्त करणं यासाठी या माहितीचा उपयोग 100% होतो, बरोबर.
या ग्रंथात त्यांनी सामाजिक जीवनातील नियमितता आणि सामाजिक आणि ऐतिहासिक विकासाच्या नियमांचा शोध, काय काय सांगितलंय, सामाजिक जीवनातील नियमितता आणि सामाजिक आणि ऐतिहासिक विकासाच्या नियमांचा शोध घेण्याचा प्रयत्न कोणी केला आहे, मॉन्टेस्क्यू यांनी केलेला आहे, बरोबर आहे. आणि त्यांनी त्यांचं जे पद्धतीशास्त्र सांगितलं होतं, पद्धतीशास्त्र म्हणजे काय, मेथडॉलॉजिकल अप्रोच, काय म्हणतो आपण त्याला इंग्लिशमध्ये. मी मराठी इंग्लिश शब्द काय सांगतोय मित्रांनो तुम्हाला, बऱ्याच वेळेला एक तर तुम्हाला इंग्लिश शब्दाचा अर्थ माहीत नसतो किंवा मराठी शब्दाचा अर्थ माहीत नसतो. त्यामुळे तुम्ही माझ्या लेक्चर्समध्ये बघाल की मी मराठी बरोबरच इंग्लिश वापरतोय किंवा इंग्लिश एखादा शब्द असेल तर त्याला लगेच मराठी सबस्टिट्यूट शब्द पण सांगतोय, ही गोष्ट लक्षात घ्या. ओके, सो पद्धतीशास्त्र त्यांचा विचार महत्त्वाचा होता, मोलाचा होता असं आपण म्हणू शकतो. त्यांच्या मते एखादी घटना किंवा तथ्य यांचं निरीक्षण केवळ त्या घटना समजून घेण्यापुरतेच न करता, बरोबर आहे, त्या घटना ज्या नियमांनी बद्ध आहेत त्याचा शोध घेण्यासाठी घटनांचे निरीक्षण केले पाहिजे. म्हणजेच काय म्हटले त्यांनी, एखादी घटना असेल किंवा एखादं निरीक्षण तुम्ही करतायत तर ते फक्त ती घटना घडली, काय घडली हे समजून घेण्यापेक्षा ती का घडली, कशी घडली, त्याच्यामागे कुठले नियम होते ते समजून जर घेतले तर त्या दृष्टिकोनातून घटनांचे निरीक्षण केले गेले तर आपल्याला समाजाचे पण निरीक्षण प्रॉपर पद्धतीने करता येईल असं त्यांचं म्हणणं होतं. यालाच आपण पद्धतीशास्त्र म्हणतो. म्हणजे मी जसं उदाहरण दिलं आधी की पाऊस का पडतो, पाऊस पडतो हे आपल्याला माहिती, हे निरीक्षण, हे तुम्हाला डोळ्यांना दिसतंय. बाष्पीभवन तुमच्या डोळ्यांना दिसतं का रे मित्रांनो, नाही दिसत. वरती ढग तयार होत आहेत, तुम्हाला दिसतात का, कसे तयार होत आहेत, नाही दिसत. मी म्हटलं त्याला गार वारा लागतो, तुम्ही बघितले का ढगाला गार वारा लागताना, नाही. म्हणजे काय की जी गोष्ट तुम्हाला दिसते, ती घटना जी तुम्हाला दिसते ती फक्त समोरून न बघता ती का घडते, त्याच्या मागे कुठले कार्यकारण संबंध आहेत, कुठल्या गोष्टी इम्पॉर्टंट आहेत, त्या जर प्रॉपर समजून घेतल्या तर तुम्ही प्रत्येक गोष्टीचं वस्तुनिष्ठ निरीक्षण करू शकतात. काय करू शकतात, वस्तुनिष्ठ निरीक्षण करू शकतात. आणि याचाच आधार घेऊन, या पद्धतीशास्त्रीय दृष्टिकोनाचा अवलंब करून त्यांनी, मॉन्टेस्क्यू यांनी, जसं राज्यशास्त्रामध्ये शासन व्यवस्था असते आपल्याला, बरोबर आहे, तुम्ही GS2 मध्ये पण शिकतात शासन व्यवस्था, तर या शासन व्यवस्थेमध्ये त्यांनी वेगवेगळ्या गव्हर्नमेंटचे फॉर्म्स शोधून काढले. किती प्रकारच्या गव्हर्नमेंट्स असतात, बरोबर आहे. त्यातला पहिला आहे तुमचा प्रजासत्ताक म्हणजे रिपब्लिक गव्हर्नमेंट ज्याला आपण म्हणतो. नंतर दुसरं आहे लोकांचे राज्य किंवा आपण त्याला म्हणू शकतो की बड्या लोकांचे राज्य, म्हणजे ज्याच्या फक्त काही उद्योगपती श्रीमंत लोक ते राज्य चालवतोय, त्याला आपण ॲरिस्टोक्रासी म्हणतो मित्रांनो, बरोबर आहे. नंतर जुलुमशाही, जुलुमशाही म्हणजे डेस्पोटिझम, आणि राजसत्ताक पद्धती म्हणजेच मोनार्की, जिथे राजा सगळं काही असतो. हे जे होतं हे जे त्यांनी सांगितलंय, ही त्यांनी शासनाची वेगवेगळी रूपे प्रतिपादन केली. त्यांनी कशाचा वापर केला, त्यांनी नियमितता आणि जे ऐतिहासिक विकासाचे काही नियम आहेत त्याचा वापर करून त्यांनी या पद्धतीचे जो मेथडॉलॉजिकल अप्रोच आहे तो वापरून त्यांनी सांगितलं की जी शासन व्यवस्था आहे ती या फॉर्म्समध्ये डिवाइड होऊ शकते. पुढे बघूया आपण. हे समाज व्यवस्थेतील संरचनात्मक घटक असून त्यांनी हे पण सांगितलं की हे काय आहेत, समाज व्यवस्थेतील संरचनात्मक घटक आहेत. त्याने या शासन व्यवस्थांच्या तत्वांचाही शोध घेतला, बरोबर आहे. मॉन्टेस्क्यूचे जे विचार होते ते समाज रचनेबाबतचे विचारही काय होते, मॉडर्न होते, प्रगत होते, म्हणजे पुढच्या दृष्टिकोनातून होते, बरोबर आहे. भविष्यात काय असू शकते याचा विचार त्यांनी त्याच वेळेस केला, बरोबर. ज्या संस्था असतील, एखादी संस्था असेल, कारण आपला समाज जर बघितला आपण तर हा वेगवेगळ्या संस्थांनी बनला आहे, बरोबर. आता जसं आपलं कुटुंब एक संस्था आहे, बरोबर आहे, त्याच्यानंतर विवाह एक संस्था आहे, ओके. मग समाजामध्ये हे सगळे गोष्टी घडत असतात ना, हे सगळे काय आहेत, एकमेकांवर अवलंबून असतात, हे सगळे काय आहेत, एकमेकांवर अवलंबून असतात. म्हणजे या सर्व संस्था काय आहेत मित्रांनो, परस्पर संबंधित आहेत. म्हणजे समजा विवाह संस्था जर तुमची कोलमडली तर कुटुंब संस्था तुमची राहील का, तर नाही राहणार ना, शक्यच नाही, बरोबर आहे. मग हेच त्या ठिकाणी सांगण्याचं काम कोणी केलेलं आहे, आपल्याकडे मॉन्टेस्क्यू यांनी केलेलं आहे, बरोबर आहे. त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की त्यांच्यामध्ये परस्पर पूरक संबंध असून त्या समग्र समाजाच्या रूपावर अवलंबून असतात. म्हणजे तो समाज कसा आहे त्याच्यावर ठरतं की त्या संस्था किती इफेक्टिव्ह काम करत आहेत किंवा नाही करत आहेत, बरोबर आहे. आणि हा दृष्टिकोन कोणाचा होता, मॉन्टेस्क्यू यांचा होता, राईट. याच्यामध्ये एक समाजशास्त्रज्ञ IM सॅटलिन यांनी असे म्हटले की समाजशास्त्रीय सिद्धांत आणि पद्धतीचा विकास होत असल्याची, म्हणजे काय, समाजशास्त्राचे सिद्धांत आणि समाजशास्त्रीय पद्धती
याचा जर विकास होत असेल आणि याची पहिली बातमी देणारा कोणीतरी असतो ना, म्हणजे एखादी घटना घडली आणि त्या घटनेची पहिली बातमी देणारा, त्याला आपण काय म्हणतो, वर्दी देणारा किंवा फोर रनर म्हणतो आपण त्याला इंग्लिशमध्ये. तर तो जो कोणी असेल तर ते कोण होते, मॉन्टेस्क्यू होते. असं कोणी प्रतिपादन केलंय, आय एम सॅटलिन यांनी. कोणी केलंय मित्रांनो, आय एम सॅटलिन. ओके, आलं लक्षात तुम्हाला. याच्यामध्ये आज आपण दोघं विचारवंत बघितले आणि याचा समाजशास्त्रीय उदयामध्ये यांचा काय रोल होता तो आपण बघितलाय. ही सिरीज आपली थोडीशी पुढे कंटिन्यू राहील, कारण हा तुमचा फाउंडेशन आहे, बेस आहे मित्रांनो. आणि हा बेस जर स्ट्रॉंग नसेल तर तुम्ही वरती किती मोठी इमारत चढवली तर ती टिकणार नाही. त्यामुळे आपल्याला बेस स्ट्रॉंग करायचा आहे, सगळ्या संकल्पना समजून घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर आपण पुढच्या टॉपिक्सकडे जाणार आहोत. भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये. धन्यवाद मित्रांनो.